नमस्कार मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी उठल्यावर असे वाटते की शरीराला काही विश्रांतीच झालेली नाही. अंगात जडपणा, हातापायामध्ये अजिबात ताकद नाही. मनात एकच विचार येत असतो की आज अजिबात काही करू नये. 2 पाऊल चाललो नि चाललो दम लागतो. दादरा चढला किंवा उतरला तर असंही गुडघे दुखू लागतात. तेव्हा असा विचार येतो मनात की आता आपलं वय झालेलं आहे, कामाचा ताण आहे किंवा झोप पूर्ण झाली नाही असे समजून आपण दुर्लक्ष करतो. पण फ्रेंड, हे सर्व लक्षणे आपल्याला शरीर काहीतरी महत्वाचे संकेत देत असतो. फ्रेंड, याच्यासाठी तुम्हाला काही महागड्या औषधाची किंवा उपचाराची अजिबात गरज नाहीये बरं का. याच्यासाठी तुमच्या घरामध्येच असलेल्या 2 अगदी साध्या पण खूप शक्तिशाली वस्तूंचा जर तुम्ही योग्य वेळी योग्य पद्धतीने उपयोग केला तर शरीरामध्ये पुन्हा नवीन ऊर्जा, ताकद आणि ताजेपणा निर्माण करू शकतो. तर हे 2 पदार्थ कोणते आहेत, किती प्रमाणात खावे, कोणत्या वेळेला खावे आणि कोणी अजिबात खाऊ नये, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवे असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि म्हणून लाईक पण आत्ताच करून द्या. चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. थकवा हा शरीराचा इशारा आहे की आळस? फ्रेंड, सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जाणून घ्या बरं. सतत जाणवणारा थकवा हा आळस नसतो. नॉर्मल समजून दुर्लक्ष करण्याची गोष्ट तर अजिबात नाहीये बरं का. फ्रेंड, आपलं शरीर खूप सूक्ष्म पातळीवर काम करत असतं. आपण जे अन्न खातो ना त्याच्या पोषक द्रव्यावर प्रत्येक पेशी अवलंबून असते. प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करणारे सूक्ष्म केंद्र असते. केंद्रांना पुरेशा प्रमाणात ऊर्जा म्हणजे की प्रोटीन, खनिजे आणि पोषक द्रव्ये मिळाले नाही तर ऊर्जा कमी होते आणि ही ऊर्जा कमी झालेली आहे ती आपल्या थकवाच्या रूपात जाणवते. म्हणून पुष्कळशा लोकांना पुरेशी झोप झाल्यावर पण ताजेतवाना स्फूर्ती जाणवत नाही. कारण प्रश्न झोपेचा नसतो तर पेशींना मिळणाऱ्या पुरेशा पोषणचा असतो. शरीर आधी सौम्य संकेत देत असतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला जडपणा जाणवतो, सुस्ती, कामात लक्ष न लागणे आणि हे संकेतवर आपण जे दुर्लक्ष केलं तर हळूहळू तीव्र होऊ लागतात. दुसरी महत्वाची बाजू म्हणजे वयानुसार हळूहळू स्नायूंमध्ये होणारी घट. जसं वय वाढत जातं तसं स्नायूंची घट होत जाते. हे स्नायू फक्त हालचालीसाठी नाही तर आपल्या शरीराची चयापचयाची क्रियासाठी पण महत्वाचा भाग बजावत असते. स्नायू घटले म्हणजे शरीराची ताकद घटते, शरीराचा समतोल बिघडतो आणि थोडेसे काम केले तरी दमफूस होऊन जातो. लोक म्हणतात की आता आपल्यामध्ये पूर्वीसारखी शक्ती राहिली नाही, स्फूर्ती राहिली नाही. त्याच्या मागे स्नायूंची घट, प्रोटीन, खनिज द्रव्य आणि पोषक तत्वाची कमतरता असू शकते. वीक फेस येणे, केस गळणे, नख ठिसूळ होऊन जाणे, त्वचा कोरडी पडणे हे सर्व शरीरातील त्रुटीचे लक्षण आहेत. आपण ती वेगळीच समस्या समजतो आणि त्याच्यावर वरवर उपाय करतो. त्यामुळे मूळ कारणाजवळ लक्षच जात नाही आणि त्याच्यामुळे शरीर हळूहळू कमकुवत जातं. आणखी एक दुर्लक्षाचं कारण आहे ते आहे पचनशक्ती. आपण कितीही अन्न खाल्लं तर ते पचत नाही आणि त्याच्यातले पोषक द्रव्ये शोषले जात नाही. त्या अन्नाचा शरीराला काही उपयोगच होत नाही. त्यामुळे गॅस, आम्लपित्त, बंधकोष, अपचन सारख्या समस्या असतील तर याचा अर्थ शरीराची कार्यक्षमता कमी झालेली आहे. आतडे व्यवस्थित काम करत नसतील तर रक्तामध्ये पोषक द्रव्ये, जीवनसत्वे जे योग्य प्रमाणात पोचत नाही, ऊर्जा कमी होते आणि त्याच्यामुळे सांधे आखडणे, सांधे दुखणे, कडकपणा जाणवतो आणि मन सतत उदास राहते. म्हणून थकवा लागला तर मी आज किती काम केलं हा प्रश्न मनामध्ये न विचारता माझे शरीर अन्नाचा योग्य पद्धतीने पचन आणि शोषण करत आहे की नाही हा प्रश्न गरजेचा आहे. उपाय शोधताना केवळ
काय खावं यावर विचार न करता असं किती आणि केव्हा खावे याच्यावर लक्ष केंद्रित करावे. थकवा कमी करण्याची सुरुवात तिथून सुरू होते. तर मग ते 2 जादुई पदार्थ कोणते ते आता आपण पाहूया. त्यात पहिला जादुई पदार्थ आहे शेंगदाणे, जे तुमच्या माझ्या घरामध्ये किचन मध्ये कायम अवेलेबल असतात. शेंगदाणे अत्यंत स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे पण पोषण मूल्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावशाली. शेंगदाणे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे अत्यंत महत्वाचे वनस्पतीजन्य प्रोटीन आहे. स्नायूंच्या दृष्टीसाठी आणि वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. दिवसभरामध्ये चालणे, उठणे, बसणे, वजन उचलणे सारख्या सर्व कामामध्ये स्नायूंचा उपयोग करत असतो आणि त्यामुळे स्नायूंवर ताण येतो. त्याची जर पूर्ण बांधणी झाली नाही तर शरीरामध्ये थकवा, अशक्तपणा, अंगदुखी जाणवते. याच्यासाठी शेंगदाण्यामधील हेल्दी फेट टिकाऊ ऊर्जा देतात, खत कमी होऊ देत नाही आणि त्यातील फेट मुळे प्रोटीनमुळे हळूहळू ऊर्जा मुक्त होते. त्यामुळे दीर्घ काळापर्यंत ताजेपणा टिकतो आणि भूकही नियंत्रणात राहते. त्यातील तत्वे मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम स्नायू आणि मज्जा तंतूसाठी अत्यंत महत्वाची खनिजे आहेत. काहींना स्नायूंमध्ये झिंझिन होणे, स्नायू आखडून जाणे, झोप न लागणे या तक्रारी असतात. त्याच्या मागचे कारण मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. शेंगदाणे नियमित आणि मर्यादित प्रमाणात घेतल्याने मज्जारज्जूला धैर्य, शक्ती मिळू शकते. त्याच्यातील बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे मेंदूची कार्यक्षमता, एकाग्रता, ऊर्जा निर्मितीसाठी उपयोगी असतात. त्यामुळे शेंगदाणे हे टाइमपास म्हणून खाणे नाही तर योग्य प्रमाणात खाल्ल्यास दैनंदिन जीवनाचा मजबूत आधार बनू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाण्यातील फायबर. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांची हालचाली नियमित राहते, त्याच्यामुळे बंधकोष्ठमध्ये आराम मिळतो. पोट साफ आणि नियमित राहत असेल तर शरीरातील सूज, जडपणा, सुस्ती आपोआप कमी होते. त्यातील पोषक द्रव्याचा योग्य रीतीने शोषण होते. त्यामुळे शेंगदाणे फक्त स्नायूंसाठीच नाही बरं का, संपूर्ण मेटाबॉलिक आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत करतात, अचानक भूक लागणे कमी करतात आणि स्नायूंच्या स्ट्रेचिंग पासून वाचवतात. शेंगदाण्यांना भाजून किंवा भिजवून घेतलेले शेंगदाणे साध्या आहारात पण मोठा फरक घडवून आणतात आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भाजीमध्ये, चटणीमध्ये शेंगदाण्याचा उपयोग नक्की करा बरं का. हे दुसरा जादुई घटक म्हणजे मनुका, जी वाळलेल्या द्राक्षापासून तयार झालेली असते पण छोटीशी पोषण समृद्ध वस्तू आहे. मनुक्यांमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा म्हणजे साखर असली तरी पण त्याबरोबर पोटॅशियम, फायबर, लोह, अँटीऑक्सिडंट असतात. ते फक्त गोडच नाही तर समतोलित ऊर्जा देणारे स्रोत आहे. रात्री पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्यांना सकाळी निरनेपोटी खायचे आणि ते पाणी पण पिऊन घ्यायचे तर ते पचन सुधारण्यास मदत रूप होते. आम्ल पित्त कमी करतात आणि आतड्यांची हालचाल सुरळीत करतात. तोंड कडू वाटणे, छातीत जळजळणं किंवा गॅसचा त्रास असणं तक्रारींमध्ये हा साधा उपाय उपयुक्त ठरतो. पोटॅशियम हृदयासाठी लाभदायक आहे. ते रक्तदाब संतुलित करण्यात मदतरूप ठरतात. ते रक्तदाब संतुलित ठेवतात, त्यामुळे हेमोग्लोबिन वाढवण्यास हातभार लागतो. त्यामुळे थकवा अजिबात जाणवत नाही आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज दिसू लागते. अँटीऑक्सिडंट फ्री केमिकल्स कमी करून त्वचा आणि केसाच्या आरोग्यास भर देतात. अशा प्रकारे शेंगदाणे आणि मनुका अगदी साधे पदार्थ असूनही त्याद्वारे शेंगदाणे आणि मनुका हे दोन्ही साधे पदार्थ मिळून पचन, ऊर्जा आणि एकूण आरोग्यासाठी हवी नैसर्गिक जोड ठरू शकतात. शेंगदाणे आणि मनुके हे खायची तर आहे पण ती खाण्याची पद्धत पण आपल्याला माहिती पाहिजे आणि म्हणून तिसरा मुद्दा आहे खाण्याची योग्य पद्धतने परिणाम दुप्पट कसा मिळवायचा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे दोन्ही घटक की कसे घ्यायचे. तर या दोघांचा सर्वात प्रथम प्रमाण लक्षात घ्या.
कोणतेही पर्यायी कितीही आवश्यक असले तरी पण प्रमाणात घेणे आवश्यक असते. अतिरेक टाळावा लागतो, नाहीतर नुकसान करते. शेंगदाण्याचे प्रमाण आपली एक मुठ्ठी ठेवा. छोटीशी मुठ्ठी पुरेशी असते. आणि मनुकेचे प्रमाण 10-12 एवढेच ठेवा. हे दोन्ही जिन्नस रात्री झोपण्याच्या आधी वेगवेगळ्या वाट्यांमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये आधी शेंगदाणे आणि मनुके धुवून घ्या आणि त्या वाट्यामध्ये भिजायला ठेवा आणि झाकून रात्रभर राहू द्या. हे दोन्ही रात्री भिजायला टाकल्याने ते भिजल्याने त्याच्यातील पुष्कळ घटक द्रव्य सक्रिय होतात आणि भिजवल्याने ते मऊ होतात आणि पचण्यास हलके होतात, पचण्यास मदत होते. शेंगदाणे भिजवल्याने थोडे हलके होतात आणि त्याच्यामुळे त्याचे शोषण होणे अगदी सोपं होतं. छोटीशी तयारी पुढच्या दिवसाची ऊर्जा मजबूत करण्यासाठी महत्वाची असते. उठल्यावर हे शेंगदाणे आणि मनुके हळूहळू व्यवस्थित चावून खायचे आहे बरं का. त्याचे पाणी पण पिऊन घ्यायचे आहे. शेंगदाण्याचे प्यायचे नाही बरं का, पण मनुक्याचे पाणी मात्र पिऊन घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि मनुके हळूहळू नीट चावून खायचं आहे. कामाला जायचं, इकडे जायचंय, तिकडे जायचं असं करून घाईघाईने खाऊ नका. कारण की चावण्याची क्रिया ही पचनची पहिली पायरी आहे. तोंडातील असलेले लाळ म्हणजे एन्झाईम अन्नाचे विघटन सुरू करतात. त्यामुळे पुढील पचन क्रिया सुलभ होते. जितके चावाल तितके पोषण अधिक प्रभावशाली शोषले जाईल. तुम्हाला शेंगदाणे आणि मनुके चावणे कठीण वाटत असेल किंवा तुमच्याने चावले जात नसेल तर त्याच्यात थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून स्मूदी पण बनवू शकतात. पण त्याच्यामध्ये साखर किंवा मध असे इतर कोणतेही गोड पदार्थ टाकू नये. ह्या उपायाचा उद्देश नैसर्गिक संतुलित ऊर्जा मिळवणे आहे, अतिरिक्त गोडपणा देणे नाही बरं का. तुम्हाला हा उपचार किंवा ही सवय 7 ते 8 आठवड्यापर्यंत सतत करायची आहे बरं का. त्यामुळे तुम्हाला शरीरात सूक्ष्म पण सकारात्मक बदल जाणवू लागेल आणि त्याच्यामुळे सकाळी उठताना जडपणा कमी वाटेल, दिवसभराची ऊर्जा स्थिर राहील, ऊर्जा तुमच्या शरीरात वाढेल, सांधेदुखी, सायंटिका म्हणजे स्नायूचं स्थान कमी होईल, रात्रीची झोपची गुणवत्ता सुधारेल. फ्रेंड, इथे सातत्य मात्र सर्वात मोठा घटक आहे बरं का. सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल. तुम्ही 2-4 दिवस उपाय करशाल आणि बंद करून देशाल आणि म्हणशाल की आम्हाला काही फरक पडला नाही, तर तसे अजिबात चालणार नाही बरं का. हा आयुर्वेदिक उपचार आहे आणि म्हणून याच्यात सातत्य ठेवणे गरजेचं असतं. पण त्याची तुम्हाला काही साईड इफेक्ट होत नाही आणि म्हणूनच त्याच्यासाठी संयम आणि नियमितता ठेवणे गरजेचं आहे. तुम्ही थोडे दिवस हा उपाय करून तर बघा. तुम्हाला शरीरामध्ये जो फरक जाणवेल ना, तर तुम्ही आपोआप त्याला 5-6 आठवडे करशाल. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. तुम्ही हा उपाय 8-15 दिवस तर करून बघा, तरी पण तुम्हाला शरीरात खूपच ऊर्जा जाणवेल आणि तुम्ही स्वतःच हा उपचार 5-6 आठवडे करशाल. हा उपचार तुम्ही नक्की करून बघा बरं. आरोग्य एका दिवसात बदलत नसतं बरं का. दररोजचा छोटासा निर्णय भविष्यात मोठा फरक घडवून आणू शकतो. त्याच्याबरोबर योग्य पोषण, हलका फुलका व्यायाम, 15-20 मिनिटं चालणे, खोल श्वासोश्वास करणे, पचन, ह्या गोष्टी एकत्र आल्या तर वय कितीही असो ऊर्जा टिकवणे शक्य बनते. महागड्या सप्लिमेंट किंवा औषधापेक्षा सातत्यपूर्ण सवयी अधिक परिणामकारक ठरतात. पण आता कोणी हे खाऊ नये किंवा कोणी शेंगदाणे मनुके खाऊ नये, तर तुम्हाला शुगर असेल, किडनीचा विकार असेल, यकृतचा विकार असेल, गुड फॅट जास्त असतं आणि म्हणून तुमचं वजन उतरवण्याचं डायटिंग चालू असेल, गरोदर असाल किंवा तुम्हाला इतर काही गंभीर आजार असेल, तर तुम्ही हे टाळायचे आहे किंवा डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे घेणे योग्य ठरते. आजपासूनच सुरुवात करा. काही दिवसांनी तुमचे शरीरच तुम्हाला सांगायला लागेल शरीरात ऊर्जा वाढत आहे, म्हणजे तुम्ही योग्य दिशेने पाऊल घेतले आहे. नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करून द्या, फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब नक्की करून द्या. आणि हा व्हिडिओ खूप युजफुल आहे म्हणून सर्वांना शेअर करा आणि बेल प्रेस करून द्या. तर अशा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळून राहील. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा,
जय श्री कृष्ण.